नमस्ते. सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा देवरीत दिमाखदार उद्घाटन सोहळा. गोंदिया देवरी येथील तालुका क्रीडा संकुल येथे सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा सन 2025 ते 26 भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आमगाव देवरीचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते शुभारंभ. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार श्री संजय पुराम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या 3 दिवसीय स्पर्धेचे 03 ते 5 नोव्हेंबर 2025 दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध विभागांतील 19 वर्षांखालील मुलांचे संघ यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. खेळाचे महत्त्व केले अधोरेखित. उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय आमदार संजय पुराम यांनी खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, अभ्यासाइतकेच खेळही महत्त्वाचे आहेत. खेळामुळे शारीरिक मानसिक विकास होतोच, शिवाय संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण बळकट होतात. ग्रामीण भागात अशी राज्यस्तरीय स्पर्धा होणे हा खेळाडूंकरिता ऊर्जादायी क्षण आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी यावेळी स्पर्धेच्या नियोजनाची माहिती देत गोंदिया जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाला नवचैतन्य मिळेल आणि विजेत्या संघाला राष्ट्रीय पातळीवर स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल असे सांगितले. मान्यवरांची उपस्थिती. यावेळी देवरी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेद काशीद तसेच विविध विभागीय अधिकारी, शैक्षणिक संस्था प्रमुख, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि मोठ्या संख्येने स्थानिक प्रेक्षक उपस्थित होते. रंगतदार सामन्यांना सुरुवात. दीप प्रज्वलन होताच लगेचच विविध संघांमध्ये रंगतदार सामन्यांना सुरुवात झाली. संपूर्ण देवरी तालुक्यात या राज्यस्तरीय क्रीडा सोहळ्याचे वातावरण उत्साहपूर्ण झाले असून स्थानिक क्रीडाप्रेमी आणि युवकांमध्ये स्पर्धेबद्दल उत्कंठा वाढली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुलाच्या टीमने विशेष परिश्रम घेतले आहेत. आमगाव देवरी विधानसभा अंतर्गत देवरी तालुक्यात जिल्हा परिषद ग्राउंड देवरी येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया आणि संकुलचे क्रीडा अध्यक्ष एसडीएम देवरी यांच्या विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. विशेष करून या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं आणि राज्यातील 6 विभागातील खेळाडू या देवरीमध्ये उपस्थित झालेले. निश्चितच यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ह्या खेळाच्या माध्यमातून ऊर्जा मिळेल आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून खेलो इंडिया या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा मिळेल अशा प्रकारचा कार्यक्रम आज देवरीमध्ये आयोजित केला. त्याचा रीतसर उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. निश्चितच मी ह्या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहे. भविष्यामध्ये शासन स्तरावरून जर याच्यापेक्षाही चांगला कार्यक्रम करता येईल ते सुद्धा चांगला कार्यक्रम करण्याचा आपण निर्धार केलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना या खेळाचं महत्त्व पण वाढेल आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून 5% असेल 25% असतील हे जे गुण आहेत हे विद्यार्थ्यांना मिळेल आणि ते नोकरीसाठी हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना खूप आवश्यक ठरेल आणि त्यांच्या जीवनामध्ये एक अंग असेल की ज्याच्यामुळे विद्यार्थी पुढे जाऊ शकतील. आणि म्हणून अशा प्रकारच्या खेळाचे आयोजन क्रीडा अधिकारी आणि क्रीडा संकुलच्या अध्यक्षांनी केलेले आहे. मी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले. खरं तर या ठिकाणी या सुसज्ज अशा प्रांगणामध्ये ज्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित होत आहेत त्याबद्दल तर मला अत्यंत आनंद होत आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया यांच्या वतीनं या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्यातील एकूण 8 विभागातून सरासरी 200 खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले होते. खरं तर या स्पर्धा ज्या होत आहेत तर ह्या खेळाडूंना घडवण्याच्या प्रक्रियेचा हा एक भाग आहे. त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून नोकरी क्षेत्रामध्ये असेल किंवा करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा एक पार्ट आहे. खरं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये उज्ज्वल अशी कामगिरी करायची असेल तर
शारीरिक तंदुरुस्तीशिवाय आपल्याला ती करता येणार नाही. म्हणून शारीरिक साऊंड माइंड अ साऊंड बॉडी जे म्हटलं जातं, तर त्या अनुषंगानेच कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील मनुष्यबळ विकासावर अवलंबून असतं. म्हणून असं म्हटलं जातं, ज्या देशाचा नागरिक बलवान तो देश बलवान. या उदात्त हेतूने आणि महाराष्ट्र राज्याची जो सांस्कृतिक परंपरा आहे, प्रचार प्रसार आहे, तर हे साध्य करण्याच्या अनुषंगाने अशा स्पर्धांचं आयोजन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या ग्रामीण भागात देखील एक दुर्गम अशा भागामध्ये जर हा क्रीडेचा प्रचार आणि प्रसार होतो आहे, निश्चितच ग्रामीण भागातील खेळाडूंना ही एक प्रेरणा असेल, हा एक प्रोत्साहन आहे. आणि यानंतर या ठिकाणी ज्या स्पर्धा ज्या होत आहेत त्या खऱ्या अर्थाने या क्षेत्राचे जे आमदार साहेब आहेत त्यांच्या एक सहकार्यातून, आर्थिक मदतीतून आणि तालुका क्रीडा संकुलाचे जे अध्यक्ष आहेत, उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल यांच्या मोलाच्या सहकार्यातून निश्चितपणे या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडतील असा मला आत्मविश्वास आहे. आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने मी सगळ्यांना एक शुभेच्छा देतो. धन्यवाद.